प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये। तर मी आज तुमच्यासोबत ऑक्साईडची ज्वेलरी शेअर करणार आहे। माझी कोणती कोणती ज्वेलरी मी घेऊन ठेवलेली आहे। तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, तर तेही चॅनल नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल आणि घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार तुम्ही बरे करू शकता। आणि हे ब्लॉग जर आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला स्टार्ट करूया। ही ज्वेलरी जी आहे ते सोलापूरच्या गड्ड्यातून घेतली होती। खूप स्वस्त भेटलेली आहे तिथं मला। ह्याची किंमत काहीतरी 150 रुपये पर्यंत हे भेटले। हे बघू शकता किती छान एकदम दिसते हे। आता दिसते क्लिअर। खूप आवडली होती मला ही। आवडल्याच मी घेतली ही। साडीवरती वगैरे खूप छान मॅचिंग दिसते। ज्वेलरी बघू शकता ही खूप छान आहे। गळ्यातलं इतकं आवडलेलं ना मला। ह्याला घुंगरू आहेत पुढं। हे तुम्ही कुर्तीवरती लॉंग ड्रेसवरती सुद्धा घालू शकता। आणि इथे देखील ह्याला मणी वगैरे आहेत। खूप छान आहे, मला खूप आवडलेलं हे। असं दिसतं लांबून। आणि ही खूप आवडली आहे मला। ही खूप जणांनी सोलापूरमध्ये घेतले बरं का। ह्याला देखील घुंगरू आहेत। हे देखील 150-170 रुपये पर्यंतच भेटलेलं आहे। हे बघू शकता लांबून असं दिसतं। आणि हे एकदम मजबूत आहे बरं का। ह्याची चैन वगैरे एकदम मजबूत आहे। हे बघू शकता किती असं हलकं फुलकं अजिबात नाही आहे। स्वस्त आहे। 150-170 रुपये पर्यंत भेटलेलं आहे मला। एकदम असं मजबूत आहे। आणि अजिबात काळ वगैरे नाही पडलेलं। आणि ह्या आहेत बांगड्या। आता मी हे मिक्स करून ठेवलेलं आहे कसंही, कारण सारखं काहीतरी एक दोन बांगड्याच मी जास्त घालत नाही। ह्याच्यात थोडे मिक्स आहेत, ह्याच्यात थोडे मिक्स आहेत। आणि मी ह्या बांगड्याच्या पिनने लावून ठेवते। बघू शकता हे पिन वगैरे लावूनच बांगड्यांना असं व्यवस्थित बसतं बरं का। जर बॉक्स वगैरे नसेल मिळाला याच्यावरती तर। किती छान दिसतात बघा। 4-5 वर्ष झालं मी याला घेऊन। वापर देखील झालेला आहे आणि टिकून सुद्धा राहिलेला आहे। हे सोलापूरच्या गड्ड्यातून घेतलेलं आहे। खूप मोठी जत्रा भरते आमच्या सोलापूरला, तिथून हे बांगडे वगैरे घेतलेले आहेत मी। आणि ही एक अंगठी मी घेतली होती। किती छान अंगठी आहे बघू शकता। ही एकदम भारी एकच घेतलेली, छान दिसते। थोडंसं तुटलंय बरं का हे। इथं घेतानाच तुटलेलंच होतं ते वाटतं। ते अंधारात तिथं काही दिसलं नाही मला व्यवस्थित। हातात घातल्यानंतर एवढं काय दिसून येत नाही। थोडंसं इथं ब्रेक झालेलं आहे काय इथं, तर इथं थोडं। आणि हे आहेत कानातले झुमके। मी काही जास्त ऑक्साईडचे कानातले नाही घेत बरं का। हे असे आहेत, छान दिसतं लॉंग ड्रेसवरती वगैरे। हे एक जोड आहे, जरा डार्क काळा आहे। हे घेताना असंच होतं हे एक आहे, उलट झालंय। हे असं आहे, एका हाताने मला काय ते व्यवस्थित पकडता येईना। असं काय त्याची जोडी आहे। आणि हे घुंगरू कशाचं तरी पडलेलं आहे वाटतं। ह्याचं काही जोडी सापडत नाहीये। हे दोन असे आहेत। तर एवढी ज्वेलरी आहे माझ्याकडं, कारण जास्त पांढरी ऑक्साईडची ज्वेलरी आपल्याकडं घालू देत नाहीत। तर तेवढं मी गपचूप घेऊन ठेवलेलं आहे, कधीतरी घालता येईल म्हणून बाहेर फिरायला वगैरे गेल्यानंतर। आमच्या सोलापूरमध्ये खूप मोठा गड्डा भरतो आणि खूप मोठी अशी खेळणी, ज्वेलरी, मोठे पाळणे खूप काही विकायला येतं तिथं गड्ड्यामध्ये। सिद्धेश्वर महाराजांची तिथं यात्रा असते सोलापूरमध्ये दरवर्षी। आता चालू होईल डिसेंबर एंडपर्यंत, जानेवारीच्या 26 जानेवारीपर्यंत काहीतरी असते वाटतं, 1 महिना आहे। तर खूप मोठी जत्रा भरते।
तर मी हे चेहऱ्याला काय लावलंय तुम्हाला खूप प्रश्न पडला असेल, फाउंडेशन वगैरे लावलंय का एवढं व्हिडिओसाठी. तर फाउंडेशन नाही आहे, ही एक क्रीम आहे, गोरी म्हणून क्रीम आहे. मी याच्या आधी व्लॉग याचा शेअर केलेला आहे. ते क्रीमचे फायदे, साईड इफेक्ट, कधी लावायची कधी नाही, ते सगळं काही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तेही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर.